विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यासाठी नारायणगाव आगाराचे प्रमुख आरगडे साहेब त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी पायकर साहेब असतील, मेमाने साहेब असतील, कोवडे साहेब असतील, त्याचबरोबर आपले ज्युनियर कॉलेजचे वल्टे सर. तर महाराष्ट्र शासनाने मुलींना मोफत पास योजना किंवा तुम्हाला सवलतीमध्ये पासाची योजना, तर याच्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन कॉलेजमध्ये जाऊन पासाचं वाटप करायचं नियोजन परिवहन खात्याने आखलं. डेपो मॅनेजर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी त्याच्यावर नियोजन केलं आणि पहिल्याच दिवशी आपल्याला त्या पास वाटपाचं प्रायोगिक किंवा प्रतिभाग म्हणजे काही प्रतिनिधींना आज मोफत पास वाटपाचं आपण इथं आयोजन करतोय. तर त्यासाठी उपस्थित सर्व परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला पण विनंती करतो की ही जी काही त्यांनी तात्काळ तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच ही सुविधा मिळण्यासाठी जे काही त्यांनी परिश्रम घेतले त्याची पण जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणजे शासन असेल किंवा सर्व त्याच्याशी संबंधित कर्मचारी असतील तर आपल्यासाठी ते काम करत असतात, घरचे पण आपल्यासाठी कष्ट करत असतात. तर त्या सगळ्यांचा आपल्या मनामध्ये कुठेतरी त्याची जाणीव असली पाहिजे की आपण शिक्षण घेताना त्या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य आहे, त्याच्यामुळं आपण घेऊ शकतो. तर त्या जाणीवेतून आपण काम करायचे. आता आपल्याला तुम्ही आता इथं सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे. तर तुम्हाला सर्वसाधारण येताना किंवा जाताना आपल्या कुठल्या रूटवर अडचणी एस टी वेळेत न येणं असेल किंवा सकाळचं येत असताना पहिली गाडी म्हणून झाली आणि त्याच्यात जागा नाही म्हणून ती आपल्या स्टॉपवर थांबत नसेल आणि येणाऱ्यांची संख्या जर अजून जास्त असेल तर तसे तुम्हाला गेल्या वर्षी आलेले जे प्रॉब्लेम असतील ते पण साहेबांना सांगायचे आहेत आपल्याला. किंवा जाताना संध्याकाळचं टायमिंगला किंवा दुपारच्या वेळेस काय 5-10 मिनिटाचा फरक होतोय, आपण तिथं जाईपर्यंत गाडी सुटलेली असेल किंवा खूप उशिरा ती गाडी असेल तर असं जे जे त्यांना शक्य आहे ते त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे त्यांनी मान्य केले. तर आपल्या योग्य अडचणी आपण त्यांना मांडायच्या आहेत. तर इथं बसलेल्यांमध्ये जर तुम्हाला सांगता आलं तर आपण सांगूच आणि जर अजून काहींच्या इथं रूटवरची उपलब्ध नसतील, इथं उपस्थित नसतील तर ते पण आपण रितसर त्यांना अर्ज करून लेखी ते कळू. फक्त आपल्याला जी मदत करते, आपल्याला जे सहकार्य करते तर त्यांच्याबद्दलचं जे काही भावना आहे सहकार्याची ती आपल्यामध्ये पण असली पाहिजे. आपणही एस टी महामंडळाला सहकार्य केलं पाहिजे. तर मी परत एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. मी थांबतो. जय हिंद. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित या कॉलेजचे उपप्राचार्य काळे सर, वल्टे सर, आमचे सहकारी मित्र देशपांडे सर आणि माझे सहकारी कोवडे सर, पायकर साहेब आणि मेमाने सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर काल रविवार असूनही परिवहन मंत्री यांनी एक घोषणा केली आणि एस टी साठी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आणि विद्यार्थी या दोघांसाठी जी पास देण्याची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तुमच्या बस स्थानकावर न राबवता ती प्रत्येक शाळेत जाऊन तुम्ही स्वतः ते पास वितरित करायचे, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातला कुठलाही विद्यार्थी हा त्याच्या शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा त्या योजनेमागचा उद्देश होता. आणि त्याचे जे पडसाद आहे ते आजपासूनच आम्ही सुरू केलं. आज मला वाटतं आपल्या रापसबनी शाळेत अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 981 पास वितरित केले आणि याची सुरुवात 7-8 दिवसापूर्वीच आम्ही आमच्या आगारात सुरू केली होती. अगदी देशपांडे सरांना फोन करून तुमच्या याद्या द्या, म्हणजे ही प्रक्रिया आम्हाला राबवणं सुलभ जाईल. खरं तर मी या शाळेचं धन्यवाद मानतो, कारण या शाळेचे जास्तीत जास्त पास हे
नारायणगाव डेपोसाठी वितरित केले जातात. म्हणजे तालुक्यातला हा उच्चांक असेल. नारायणगाव आणि जुन्नर या 2 ठिकाणी आमच्या आगारातून जास्तीत जास्त पास दिले जातात. यात विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे दोन्ही पास आम्ही वितरित करतो. विद्यार्थिनींना अगदी मोफत पास दिले जातात अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आणि विद्यार्थ्यांना 33% अमाऊंट भरून 66% लाभ हा शासनाकडून दिला जातो. त्यामुळे ही योजना जर शासन राबवत असेल तर आपण त्या योजनेचा लाभ घेणं हे आपलंही कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजे जवळपास राहणारा असो किंवा दूरवरून येणारा असो त्यानं ते पास घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. खरं तर पूर्वीच्या काळी लालपरी ही अतिशय म्हणजे त्याच्या फेऱ्या कमी असायच्या आणि त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी होती आणि प्रत्येक खेडेपाड्यात ही एसटी जायची. वाटतं आम्ही लहान असताना अगदी जेवणाचे डबे देखील या लालपरीने शिवाजीनगर म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे. त्यावेळी तो डबा एक दिवस जरी चुकला म्हणजे इथून आपल्या आई वडिलांना दिलेला डबा तो एक दिवस जरी चुकला तरी त्या दिवसाचं खाणं हे दुसऱ्याच्या डब्यात असायचं आणि ते खाणं असं काही वेगळं नसायचं. अगदी चटणी आणि चपातीच असायची. परंतु त्याची जी किंमत होती ती अतिशय मौल्यवान अशी किंमत होती. म्हणूनच मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की शासनाने आपल्याला या ज्या योजना दिल्या मुलींना जरी मोफत असतं आणि विद्यार्थ्यांना जरी 66% लाभ मिळत असला तरी आपण त्या योजनेचा लाभ घेऊन आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आजही लालपरीनं अगदी दुर्गम भागातून येऊन तळागाळातून येऊन उच्च शिक्षित असे भरपूर विद्यार्थी आहेत की ज्यांनी तो प्रवास लालपरीनं केलेला आहे आणि त्याचे अनुभव आजही आमच्याकडे येऊन सांगितले जातात. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की या योजनेचा लाभ घेऊन आपण आपलं शिक्षण पूर्ण करा आणि आपणही एक उत्तम नागरिक किंवा उत्तम प्रशासक किंवा उत्तम असं नोकरीच्या संधी निर्माण करा जेणेकरून आपलं नाव आपल्या नारायणगावचं आमच्या एसटीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जय महाराज. ते कधी कधी वेळेत पण कधी कधी नाही. तू कुठून येते? किती वाजता गाडी येते? कधी म्हणजे बंद पडली असेल ना तर लेट होती बसला. किती वाजता ओझरमधून किती वाजता येत असेल? जागा भेटते का सगळ्यांना? जास्त असेल तर नाही पण त्या रूटवर आता दुसरी गाडी चालू. दुसरी गाडी झाली. आता ही गाडी बंद होती. दुसरी पण चालू. ती उन्हाळ्यात बंद होते. ती गाडी आपण चिलेवाडी मुक्कामाची जी गाडी आहे ती चालू करू म्हणजे त्या रूटवर यायचा प्रश्न येतानाच. जाताना काय अजून तुम्हाला अडचण? ज्या ज्या विद्यार्थिनींनी एका मी काय सांगतोय ज्या ज्या विद्यार्थिनींनी आपला तो याचा पास काढला अहिल्याबाई होळकरचा त्या सगळ्यांनी तिथं ते जे कोण संबंधित असतील कंडक्टर त्यांना सांगायचं साहेबांनी अलाउड करायला सांगितले त्याच्यात बसायचं जिथं पाहिजे तिथं उतरायचं. मिडी बस तर 6:30 पर्यंत कंटिन्यू चालू असतात. येताना कुठली गाडी थांबत नाही. बारामती वाजता थांबत नाही. नाही कुठं बसताय तुम्ही? गाडी फुल असते का? गर्दी असते गाडीला. गाडीत गर्दी असते का? ठीक आहे सांगून टाकतो. इतकं सहकार्य असल्यावर तुम्हाला काय अडचण? म्हणजे मी घरी असलो तरी तुमचा फोन उचलणार नाही असं काही नाही. म्हणजे बायचान्स नाही उचलला तर मी कॉल बॅक तरी करत करतो. तर त्या अडचणी असतील कोण तो ड्रायव्हर थांबला नाही ते मलाही कळत नाही. त्यातून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे शाळेत येणारा कुठलाही तो विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो तिचा पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत सगळे तास झालेच पाहिजे या मताचा मी. माझाही मुलगा 12वीला मागच्या वर्षी याच शाळेत होता. अतिशय शाळेत
अतिशय उत्तम शाळा आहे पुणे जिल्ह्यातली आणि मला सांगायला अभिमान वाटतो. त्यामुळे शिक्षण घेताना कुठलीही उणीव राहता कामा नये आणि आमच्या बसच्या बाबतीत ती उणीव राहता कामा नये याचं सर्वतरी प्रयत्न आमची सगळी टीम करते. त्यामुळं मीच नाही, पवळे साहेब तिथं स्टँडवरच असतात ऑफिस त्यांचं स्थानक प्रमुख, त्यांना भेटले तरी 0 मिनिटात तुमची अडचण दूर करतो. ती गाडी लागली नाही, उशीर झालाय, ती लावण्याची जबाबदारी आमची राहील. तुम्ही सकाळी 7ला घर सोडणार किंवा 6:30ला घर सोडणार, परत जातानाही तुम्ही लवकर गेला पाहिजे, ही जबाबदारी आमची. पास काढला ती पूर्ण जबाबदारी घेऊन आम्ही तुमची बसच्या बाबतीत काही तक्रार असेल तर आम्हाला दोघांना आमच्या दोघांचे नंबर घ्या, कधीही फोन करा, काही अडचण असू द्या. त्या शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून नक्कीच 100% केला पाहिजे. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेसाठी शासनाच्या धोरणानुसार आज या ठिकाणी आपल्याला मोफत पासाचं वितरण करण्यासाठी आगार व्यवस्थापक मान्य अरगडे साहेब, स्थानक प्रमुख मान्य पवळे साहेब, त्याचबरोबर वायकर साहेब, मेमाने साहेब, आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आपलं स्वागत आभार व्यक्त करतो. खरं तर नारायणगाव आगाराचं आपल्याला खूप सहकार्य आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून ज्याच्या वेळी आपण मागणी केली की या रोडची अडचण आहे, या बसची अडचण आहे, अरगडे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. तरी थोड्याफार जसं आपण पुढे जातो तसतस या अडचणी तयार होतच राहतात, कारण माणसाचं जीवनच असे, प्रश्न कधीही संपत नाही, नवीन प्रश्न तयार होत राहतात आणि त्यामुळे असं थोड्याशा अडचणी येत राहतील. पण अरगडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या सर्व अडचणी नक्की सोडवतील आणि आपल्याला एक चांगला लाभ प्रवासाचा नक्की होईल आणि त्या माध्यमातून आपलं शिक्षणाचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुमचेही आभार. तुम्ही कॉलेज संपून सुद्धा बराच वेळ थांबलेला आहात, तुमचेही आभार. धन्यवाद.